जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी मालिनी प्रकाश कुलकर्णी, वय 57 वर्ष, राहणार लातूर. मी अंबज्ञ भगवद्गीता सराव वृंदची सदस्य आहे. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक स्पर्धेत मी सहभागी आहे. अनुराधाताईंच्या कार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले मनाचे श्लोक सगळ्यांना माहीतच आहेत. मन दिसत नाही पण आहे. मन नसतं तर माणूस नसता, म्हणून माणसाचं मूळ हे मन आहे. मला भावलेला श्लोक क्रमांक 2. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकांचा अनुराधाताईंनी सांगितलेला अर्थ असा आहे: हे मना सज्जना, नेहमी भक्तीच्या मार्गाने जावे, म्हणजे स्वाभाविकपणे परमेश्वराची प्राप्ती होते. यासाठी मी माझे स्वतःचे उदाहरण देते की तुम्ही मनातून भक्ती केली की त्याचे काय फळ मिळते हे ते बघा. माझ्या मिस्टरांना बाय बर्थ हार्टचा प्रॉब्लेम होता. 2007 मध्ये माझ्या मिस्टरांचे हार्टचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन खूप अवघड होते. डॉक्टरांचे करावे की नाही करावे असे चालले होते. त्यांनी मला विचारले 90% सक्सेस होईल, करावे की नाही. दोन्ही मुली लहान होत्या. निर्णय काय घ्यायचा. माझी भगवंतावर खूप भक्ती होती, श्रद्धा होती. मी त्याच्या आधारावर जे होईल ते होईल, ऑपरेशन करा म्हणून सांगितले आणि ते ऑपरेशन सक्सेस झाले. ऑपरेशन झाले आणि 6 तासांनी डॉक्टर सांगत आले ऑपरेशन सक्सेस झालं. देव आहे बरं का. त्यानंतर 16 वर्ष त्यांना काहीही झाले नाही. हे माझ्यातल्या देवावरच्या भक्तीचं फळ होतं. म्हणजे तुम्ही देवावर श्रद्धा ठेवून कोणतीही गोष्ट केली तर चांगले फळ नक्की मिळते. नंतर जनी निंदते सर्व सोडोनि द्यावे. या जगामध्ये जे जे निंदनीय आहे ते सर्व सोडून द्यावं आणि जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे. जेव्हा आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत जातो तेव्हा तिथे खूप अंधार असतो आणि एक लाईटचे बटन दाबले की प्रकाश येतो. अशा प्रकारे आपलं जीवन हे अंधकारमय असते. भक्तीचे एक बटन दाबले की संपूर्ण जीवन प्रकाशमय होते. जय जय रघुवीर समर्थ.